नमस्कार मित्रांनो, मी प्रल्हाद भोसले. मित्रांनो, इन्कम टॅक्स रिटर्न ई व्हेरीफाय करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला यायचं आहे इन्कम टॅक्सच्या ऑफिशियल पोर्टलवरती. याचं नाव आहे incometax.gov.in. इथे आल्याच्या नंतर तुम्ही लॉग इन करून घेणार आहात. लॉग इन करून घेतल्याच्या नंतर तुम्ही जे रिटर्न सेव्ह करून ठेवलेलं आहे तर त्या त्या पेजवरती तुम्ही येणार आहात. तिथं व्हॅलिडेट करून घेणार आहात. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की रिटर्न व्हॅलिडेट सक्सेसफुल झालेला आहे आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रोसीड टू व्हेरिफिकेशन म्हणजे ई व्हेरिफिकेशन आपल्याला करायचं आहे. तर प्रोसीड टू व्हेरिफिकेशन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी दिसत असेल की तीन या ठिकाणी पद्धती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. फर्स्ट जी आहे ती ई व्हेरीफाय नाऊ. या ठिकाणी लिहिलेला आहे इन्स्टंट ई व्हेरिफिकेशन व्हाया आधार ओटीपी, प्री व्हॅलिडेट बँक अकाउंट्स, त्यानंतर प्री व्हॅलिडेट डीमॅट अकाउंट्स. म्हणजे यात इन्स्टंट ई व्हेरीफाय या ठिकाणी होतं ताबडतोब. कशाच्या थ्रू की आधार ओटीपी आणि प्री व्हॅलिडेट बँक अकाउंट्स आणि प्री व्हॅलिडेट डीमॅट अकाउंट्स. ठीक आहे. त्यानंतर ई व्हेरीफाय लेटर्स यावरती जर आपण इथे सिलेक्ट जर केलं तर यू कॅन सबमिट द रिटर्न नाऊ अँड ई व्हेरीफाय विदिन 30 days ऑफ सबमिशन्स. आता आपण रिटर्न सबमिट करायचा आहे आणि 30 दिवसाच्या आत तुम्ही पुन्हा ऑनलाईन पद्धतीनं ई व्हेरीफाय करू शकता. त्यानंतर व्हेरीफाय व्हाया ITR फी म्हणजेच या ठिकाणी पहा आपण आता रिटर्न सबमिट करायचा आहे. सबमिट झाल्याच्या नंतर त्याची एक अॅक्नॉलेजमेंटची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढून त्यावरती आपली सिग्नेचर करून ती आपल्याला CPC म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला आपल्याला विदिन 30 days मध्ये म्हणजे 30 दिवसाच्या आत ती पाठवायची आहे. ठीक आहे. या तीन पद्धती आहेत. त्यामध्ये आपण सविस्तर या ठिकाणी पाहू. ई व्हेरीफाय नाऊ याला आपण सिलेक्ट करूया कारण हे रिकमेंडेड सुद्धा आहे आणि तुम्ही सुद्धा हाच पर्याय वापरा कारण हा पर्याय योग्य आहे आणि इन्स्टंटली तुम्हाला या ठिकाणी ई व्हेरीफाय होणार आहे. तर आपण ई व्हेरीफाय नाऊ यावरती याला सिलेक्ट करून आपण कंटिन्यू या बटनवरती क्लिक करणार आहोत. इथे आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे हाऊ डू यू वांट टू ई व्हेरीफाय. ई व्हेरीफाय या ठिकाणी दोन ऑप्शन या ठिकाणी दिसत आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे आय वुड लाईक टू व्हेरीफाय युझिंग OTP ऑन मोबाईल नंबर रजिस्टर्ड विथ आधार. म्हणजे आपल्या आधारला जो काही मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे लिंक आहे त्यावरती एक OTP त्या ठिकाणी जाणार आहे आणि तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकल्याच्या नंतर आपलं रिटर्न सक्सेसफुली व्हेरीफाय होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे की आय वुड लाईक टू व्हेरीफाय युझिंग डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे DSC. जर DSC तुमची असेल तर DSC रजिस्टर्ड या ठिकाणी करावं लागणार आहे आणि त्या DSC सिग्नेचरनं आपल्याला ई व्हेरीफाय या ठिकाणी करता येणार आहे. त्यानंतर हे दोन पर्याय झाले. त्याच्यानंतर EVC थ्रू आपल्याला व्हेरिफिकेशन करता येणार आहे. तर या ठिकाणी पहा जनरेट इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड EVC. EVC जनरेट करण्याचे काही तीन प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. फर्स्ट आहे थ्रू नेट बँकिंग. नेट बँकिंग थ्रू तुम्ही EVC व्हेरीफाय करू शकता. म्हणजेच या ठिकाणी रिटर्न व्हेरीफाय करण्यासाठी इंटरनेट बँकिंग या ठिकाणी तुमच्याकडे असेल त्याच वेळेस तुम्हाला थ्रू नेट बँकिंगनं तुम्हाला तुमचं रिटर्न हे व्हेरीफाय करायचं आहे. ऑनलाईन बँकिंगनं युजर ID पासवर्ड टाकून त्याला रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे असेल त्यावरती एक EVC येणार आहे आणि तो EVC या ठिकाणी टाकून तुम्हाला रिटर्न व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर थ्रू बँक अकाउंट या ठिकाणी पहा थ्रू बँक अकाउंट म्हणजेच तुमच्या बँक अकाउंटला जो मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक असेल बँकेमध्ये त्याच मोबाईल नंबरला एक EVC म्हणजेच एक इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड जाणार आहे. तो कोड या ठिकाणी टाकल्याच्या नंतर तुमचं जे इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर डीमॅट अकाउंट थ्रू डीमॅट अकाउंट सेम त्याच पद्धतीनं असणार आहे. डीमॅट अकाउंटला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरती एक EVC जाणार आहे आणि तो EVC परत या ठिकाणी टाकून तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. या सर्वपैकी एका ऑप्शनला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. मी आधार OTP ला या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि सिलेक्ट करून इथं कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्याच्या नंतर या टाईपमध्ये विंडो तुमच्या समोर ओपन होणार आहे की वन टाइम पासवर्ड OTP विल बी सेंट व्हाया टेक्स्ट मेसेज टू द नंबर रजिस्टर्ड विथ आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP जाणार आहे आणि या इथे ॲग्री करायचं आहे. आय ॲग्री टू व्हॅलिडेट माय आधार डिटेल्स. यावरती हे केल्याच्या नंतर इथे ऑप्शन आहे आपल्याकडे जनरेट आधार OTP. यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक OTP आपल्याला येणार आहे आणि तो OTP आपल्याला त्या ठिकाणी टाकून आपलं जे ITR रिटर्न हे तत्काळ व्हेरीफाय होणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. रिटर्न व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्ही एक्नॉलेजमेंटची प्रिंट आउट तुम्ही काढू शकता. या पद्धतीने तुम्हाला तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हेरीफाय करायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या कमीत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर तुम्ही तुमचं रिटर्न व्हेरीफाय करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. मित्रांनो, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.